नमस्कार मित्रांनो, आजचा हा संदेश तुमच्या मनातल्या भीतीला शांत करण्यासाठी आणि तुमच्यात दडलेल्या आत्मविश्वासाला जागवण्यासाठी आहे. मित्रांनो, आत्मविश्वास हरवणं हा गुन्हा नाही, पण स्वतःवर विश्वास न ठेवणं ही स्वतःशी केलेली मोठी चूक आहे. आपण सगळेच कधी ना कधी घाबरतो. चुकीची भीती, लोकांच्या मनाची भीती किंवा अपयशाची भीती. पण लक्षात ठेवा, भीती ही सत्य नसते, ती फक्त आपला भ्रम असतो. आत्मविश्वास म्हणजे चूक होणार नाही हे नाही. आत्मविश्वास म्हणजे मी चुकलो तरी पुन्हा उठणारच हा निर्धार. तुमच्यात अशी शक्ती आहे, जगातल्या कुठल्याही वादळ तिथं काही करू शकणार नाही. फक्त स्वतःच्या शक्तीची आठवण तुम्हाला व्हायला पाहिजे. थोडा वेळ स्वतःला विचारून बघा, मी स्वतःबद्दल काय मानतो? मी स्वतःशी कठोर वागतो का? मी माझ्या चुका माफ करू शकतो का? कारण तुम्ही जे स्वतःबद्दल मानता तेच तुम्ही जगाला दाखवता. म्हणूनच स्वतःला कधी कमी समजू नका. तुम्ही जे समजता त्यापेक्षा तुम्ही खूप जास्त सक्षम आहात. जगाला तुम्ही तुमचं यश दाखवाल, पण तुम्हाला तुमचे प्रयत्न माहीत असतात. जगाला तुमची चमक दिसते, पण तुम्हाला तुमचे संघर्ष माहीत असतात. आणि ह्या संघर्षामुळेच तुम्ही आज अधिक मजबूत आहात. गोष्ट इतकीच आहे, तुम्ही स्वतःला ओळखायला हवं. आज या क्षणी स्वतःशी एक वचन घ्या. मी स्वतःवर विश्वास ठेवणार. मी माझ्या भीतीला माझ्या स्वप्नांवर राज्य करू देणार नाही. मी माझ्या क्षमतेची किंमत ओळखणार. हे वचन सोपं नाही, पण हे वचन तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आजपासून दररोज सकाळी आरशात पहा आणि मोठ्याने म्हणा, मी सक्षम आहे, मी आत्मविश्वासू आहे, मी जिंकण्यासाठी जन्मलो आहे. हळूहळू तुमचे विचार बदलतील. विचार बदलले की तुमची कृती बदलेल आणि कृती बदलली की तुमचं आयुष्य उजळेल. तुम्ही एका दिव्यासारखे आहात. कधी कधी धूळ लागते, कधी कधी प्रकाश कमी होतो, पण दिवा कधी विझत नाही. थोडं स्वच्छ केलं, थोडं जपलं की तो पुन्हा तेजाने चमकतो. तुमचं आयुष्यही तसंच आहे. म्हणून उठा, पुढे चला. कितीही अडथळे आले, कितीही लोकांनी शंका घेतली, कितीही वेळा तुम्ही पडला तरी तुम्ही पुन्हा उभे राहा. कारण तुमची कहाणी अजून पूर्ण नाही. तुमचं यश बाकी आहे. तुमची चमक अजून जगाने पाहिली नाही. मित्रांनो, तुम्ही अनोखे आहात. तुमच्यासारखं दुसरं कोणी नाही. तुमच्या प्रवासाला असं कोणीही पुन्हा जगू शकणार नाही. तुम्ही शक्तिशाली आहात, तुम्ही सक्षम आहात आणि हो, तुम्ही नक्की जिंकणार. मी तयार आहे, मी मजबूत आहे, मी अजय आहे, असं तुम्ही रोज म्हणा. एक दिवस तुम्ही नक्की जिंकाल.